नाही कळत नाही शेतीतलं मला. क्रिकेटमधलं त्यांना काय कळतं? तरी बरं आपण या स्टेडियममध्ये आपली सभा घेतोय. पण यांना निवडणुका आल्या तरी IPLची चिंता पडली होती. IPL ते आता साऊथ आफ्रिकेमध्ये गेलं प्रकरण सगळं. नाहीतर आपल्या निवडणुका आपल्या तोंडावर आल्या असताना हे IPLचे सामने खेळत होते. ठीक आहे, असू दे. पण त्या पवारांनी आपल्यावरती टीका केलेली आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीवरती त्यांनी टीका केलेली आहे. आणि टीका करताना ते म्हणालेत की यांचे हात रक्ताने बरबटलेत. रक्ताने बरबटलेल्या हातांना मतं देऊ नका. बोललेत की नाही बोललेत? तुम्ही साक्षी आहात. तुम्ही गेला होतात सभेला. बघा ना, तरी इकडे पण येत आहे तिकडे पण जात आहे. पण मला खात्री आहे जो भगवा घेतलेला आहे ना तो इकडे तिकडे कधी करणार नाही. पण मी पवारांना उत्तर देतोय. आमच्यावरती जर तुम्ही आरोप करत असाल की यांचे हात रक्ताने बरबटलेले आहेत की नाही जनता जाणते. जर बरबटलेले असते तर एवढी जनता आणि माता भगिनी विश्वासाने आत्ता सुद्धा या रात्री इकडे आले नसते. पण जर का तुम्ही आमच्यावरती आरोप करताना सांभाळून राहा. कारण नेहमी असं म्हटलं जातं की आरोप करताना जेव्हा एक बोट समोर केलं जातं तेव्हा 3 बोटं ही स्वतःकडे असतात. त्यातले एकच बोट जरी आज उघडतोय मी. आज कृषी मंत्री म्हणून शरद पवारांची 5 वर्षाची कारकीर्द ही कशी होती? चांगली होती का काळी होती? संपूर्ण देशामध्ये गेल्या 8 वर्षामध्ये किमान 2.25 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. किमान 2.25 लाख. आणि गेल्या 5 वर्षात ज्या आत्महत्या झाल्या या आत्महत्यांमध्ये नेहमी असं म्हटलं जातं की हा माझा महाराष्ट्र नंबर 1 वर आहे. कुठल्या क्षेत्रामध्ये नंबर 1 आहे? आत्महत्याच्या ह्याच्यामध्ये. शरद पवार महाराष्ट्राचे सुपुत्र असताना तिकडे केंद्रात कृषी मंत्री आहेत. आणि असा माणूस तिकडे असताना ज्या राज्याने तुम्हाला निवडून दिलं, शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून निवडून दिलं, शेतीतलं सगळं काही कळतं म्हणून तुम्हाला निवडून दिलं, आणि तुम्ही दिल्लीत बसल्यानंतर माझ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडाव्यात. मग आमचे हात जर रक्ताने बरबटलेले असतील ना तर पवार साहेब, ज्या माझ्या शेतकरी बांधवांनी आत्महत्या केलेली आहे, ज्या घरातलं कुंकू पुसलं गेलेलं आहे, त्या पुसल्या गेलेल्या कुंकवानी तुमचे सुद्धा हात बरबटलेले आहेत हे लक्षात ठेवा. आणि हे तुम्ही विसरणार आहात. आज 7 तारीख आहे. 16 तारखेला अजून वेळ आहे. आजची ही सभा ही केवळ मनोरंजनासाठी मी आलेलो नाहीये. एक निश्चय करून मी घराबाहेर पडलेलो आहे. यावेळेला मी निश्चय केलेला आहे की बस झाला आता. आतापर्यंत पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांची सगळी कारकीर्द तुमच्या समोर आहे. राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, आम्ही त्यांना ओळखत नाही. ज्यांनी माझ्या महाराष्ट्रावरती अन्याय केला तो कोणी असेल त्याला या निवडणुकीमध्ये, या जमिनीमध्ये आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही हा निश्चय करून आपण बाहेर पडलेलो आहे. तरी बरं, काँग्रेसने आधीच जाहीर करून टाकले की आमचे पंतप्रधान मनमोहन सिंगच असतील. हे आधी कळलं, आम्हाला बरं वाटलं. याचं कारण असं की गेले 5 वर्ष तुम्ही मला सांगा, मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीवर तुम्ही खुश आहात? जोरात दिल्लीत आवाज गेला पाहिजे. मग परत पंतप्रधानपदी हा माणूस चालणार आहे तुम्हाला? परत ते पंतप्रधान झाले म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विजेचं भारनियमन, पाण्याचा ठणठणाट आवडणार तुम्हाला? आणि या पंतप्रधानांनी आपले जे एनडीएचे उमेदवार आहेत अडवाणी साहेब त्यांच्यावरती टीका केली की म्हणे अडवाणींचं बाबरी मशीद पाडण्याखेरीज कर्तृत्व ते काय? अजूनही बाबरी अडवाणींनी पाडल्याचं सिद्ध झालेलं नाही. कोर्टामध्ये केस चालू आहे. पण आम्ही जर का राम मंदिराबद्दल बोललो तर तो आचारसंहितेचा भंग होतो. मग पंतप्रधान बाबरी मशिदीवरती बोलतात, हा आचारसंहितेचा भंग होतो की नाही होत?
का तर आम्हाला एक न्याय आणि त्यांना दुसरा न्याय का? आणि जर का बाबरी मशीद पाडण्या एवढंच अडवाणींचं कर्तृत्व असेल तर मग गेली 7 वर्ष त्याच्यापैकी 5 वर्ष यांचेच अफजल गुरुला मांडीवरती बसवून एक घास काऊचा एक घास चिवचा देण्याखेरीज पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं कर्तृत्व काय मला सांगा तुम्ही. आहे ना, हे सगळे विषय समोर असताना दहशतवादाचा राक्षस पुन्हा उभा राहिलाय. आसाममध्ये काल सुद्धा बॉम्बस्फोट झालेत. 20 अतिरेकी पुन्हा आपल्या देशात घुसलेत. बरं, हे एक प्रकरण मला तरी कळलेलं नाही, तुम्हाला कोणाला कळलं असेल तर सांगा. अतिरेक्यांचा आकडा बरोबर कळतो. 20 अतिरेकी, महिला इतक्या, पुरुष इतके, त्याच्यामध्ये हे एवढे शिकलेले, ते तेवढे शिकलेले, यांच्याकडे ही शस्त्र आहेत, अमुक शस्त्र आहेत, घुसले कुठून, आले कुठून, हे कळतं बरोबर. मग पकडले का जात नाहीत, मारले का जात नाहीत? आणि अतिरेकी आलेत कशासाठी? तर कसाबला सोडवण्यासाठी. म्हणजे पाकिस्तानमधनं अतिरेकी येत आहेत आणि आमच्याकडनं कसाबसाठी वकील पण उभे राहत आहेत. हे पटते तुम्हाला? हा हिंदुस्तान, स्वतंत्र हिंदुस्तान तुम्हाला पटतोय? आणि त्याच्या या सार्वभौम हिंदुस्थानच्या या लोकसभेच्या निवडणुका, त्याचं मतदान तुम्ही करणार आहात हे विसरू नका. ही गावातली निवडणूक नाहीये. अनेक जणांनी आम्हाला सांगितले की कसाबच्या वकिलाला तुम्ही विरोध का करता? म्हटलं आमचं काय कसाबचं काय भांडण आहे? कसाब आला, त्याच्याबरोबर 9 आणखीन ते नराधम होते. घुसले सरळ, कुठे काही नाहीये. ना सीमेवरती कोणी त्यांना अडवलं, ना नेव्हीने अडवलं, ना मध्ये पोलिसांनी कुठे अडवलं. सरळ आले, घुसले आणि कचा गोळ्यात घालत, बॉम्ब फेकत कितीतरी जणांना मारून टाकलं त्यांनी. तरी एक तो तुकाराम ओंबळे, अनेक पोलीस मारले गेले. करकरे, साळसकर, कामटे, शशांक शिंदे, चित्ते, उन्नीकृष्णन, अनेक आहेत अशी. पण तुकाराम ओंबळेनी समोर त्यांनी बघितलं की या कसाबच्या हातामध्ये AK-47 आहे, कचा गोळ्या घालतोय. गोळ्या घालत असताना त्या वीराने त्याला कवटाळून ठेवलं, मृत्यू कवटाळला, पण त्यांनी यमदूताला सोडलं नाही. असा आमचा तुकाराम ओंबळे. आणि काल परवाकडे ज्या वेळेला शिवसैनिकांनी त्या बाईंच्या घरासमोर निदर्शने केली, पकडले, त्यांना अटक केली, तुरुंगात टाकलं. जयंत पाटलांनी स्टेटमेंट केलं, गृहमंत्री आपल्या राज्याचे, की शिवसेनेची ही कृती ही देशद्रोहीपणाची आहे. कसाबला वकील मिळू नये असं बोलणं हे देशद्रोहीपणा आहे. आणि जे शिवसैनिक पकडले गेले, त्या पकडले गेलेल्या शिवसैनिकांमध्ये एक शिवसैनिक आहे, तो तुकाराम ओंबळेचा भाऊ आहे, देशद्रोही आहे तो. पवारांना सांगा कोणाचे हात कशाने बरबटले ते नंतर बघू. पहिले तुमच्या आणि तुमच्या या लोकांची, अगदी RR पाटील असो आणि जयंत पाटील असो, यांची बुद्धी आहे की नाही, आणि असेल तर कशाने बरबटले ते पहिल्यांदा बघा. अरे तुमच्या अंगामध्ये, तुमच्या रक्तामध्ये देशप्रेम म्हणून काही शिल्लक आहे की नाही? आणि कसाबला वकील देण्यामध्ये आमचं काहीच वैध नाहीये, द्या वकील. अतिरेकी सुद्धा जे सोडवायला आलेत, कसाब त्यांना सांगेल की कृपा करा, मला सोडवू नका, मी इकडे मजेत आहे, माझी बर्दास्त छान ठेवलंय, खायला प्यायला मस्त आहे, पुन्हा मला बाहेर काढू नका, मी इकडे सुखात आहे. अफजल गुरु पण तेच म्हणतोय. मग कसाबला आम्ही वकील देण्याच्या आधी अफजल गुरुला वकील नव्हता मिळाला? अफजल गुरुची केस चालली नव्हती? अफजल गुरुला कोर्टाने शिक्षा दिलेली नाहीये? 7 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा हे सरकार, त्याला काय म्हणायचं तुम्हीच म्हणा. एक नोटीस आले, दुसरी नोटीस नको बाबा मला, त्याच्यापेक्षा सरकार आपण ताब्यात घेऊ, सरकार ताब्यात घेऊ. पण अफजल गुरुच्या फाशीची अंमलबजावणी न करणारं सरकार, ह्याच्यात कुठे न्यायालयाचा संबंध? कुठे? आमचं न्यायालयाची भांडणच नाहीये. अफजल गुरुला सगळं मिळालं, वकील मिळालं, सगळं मिळालं, शिक्षा सुद्धा झाली, तरी देखील त्याला शिक्षा होत नाही. हे उदाहरण समोर असताना कसाबसाठी तुम्ही वकील मागताय? आणि ज्या वेळेला मी तुकाराम ओंबळेंच्या घरी गेलो होतो, तुकाराम ओंबळेंना 4 मुली, 2 लग्न झालेल्या आणि 2 बिचाऱ्या छोट्या मुली. विधवा पत्नी बसली होती, 2 मुली होत्या, 1 लग्न झालेली आणि 1 छोटी मुलगी. बोलणार काय? कोणत्या तोंडाने जाणार आणि काय त्यांचं सांत्वन करणार?
घरी गेलो, बसलो, विचारपूस केली आणि निघताना ती जी मुलगी बसली होती, कोणाच्याही डोळ्यात अश्रू नव्हते, पण एक राग असा, संताप जाणवत होता.